लंडनमध्ये वॉकी टॉकी बिल्डिंग नावाची एक प्रसिद्ध इमारत आहे. तिचा आकार वॉकी टॉकी सारखा असल्यामुळे तिला हे नाव पडलंय. आणि ही इमारत वस्तू वितळवण्यासाठी आणि आग लावण्यासाठी प्रसिद्ध झाली आहे. एकदा एका चालकाने त्याची गाडी या इमारतीच्या समोर कुठेतरी रस्त्यावर पार्क केली होती. आणि जेव्हा तो परत आला आपले कामं उरकून, तेव्हा त्यांनी पाहिलं की त्याच्या गाडीचा आरसा अदृश्य झालाय. तो वितळून गेला होता. अजून एक गोष्ट अशी आहे की या बिल्डिंग समोर, या इमारतीसमोर कुठेतरी दुसऱ्या इमारतीत एक पायपोस होता. तो जळून गेला. त्याला आग लागली आणि तो जळून गेला. आणि अशासारख्या घटना या इमारतीमुळे होत आहेत याची सगळ्यांना खात्री आहे. पण हे सगळं का होतंय? तर या व्हिडिओच्या शेवटी आपण या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देऊ शकू. आता या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला वक्र आरशांबद्दल म्हणजे कर्व्ड आरशांबद्दल बोलावं लागेल. आणि या वक्र आरशांपैकी एकाला अंतर्गोल आरसा किंवा कॉन्केव्ह मिरर असं म्हणतात. आणि आपण या व्हिडिओमध्ये कॉन्केव्ह मिररबद्दल अभ्यास करू. आपण हे अंतर्गोल आरसे कसे कार्य करतात ते पाहूया. आपण त्यांचे गुणधर्म समजून घेऊ आणि शेवटी आपल्या त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकू. आपण सपाट आरशांपासून सुरुवात करूया. सपाट आरशांची आपल्या सगळ्यांना सवय आहे आणि अनुभव आहे. तर समजा आपल्याकडे हा सपाट आरसा आहे ज्याची उजवी बाजू परावर्ती बाजू आहे. ठीक आहे. आणि समजा आपण काही प्रकाश किरण आपातित केले या बाजूवर. त्यांचे परावर्तनानंतर काय होईल याचा विचार करा. पहा, तुम्ही परावर्तनाचे नियम आधीच शिकले आहात. आपाती कोन नेहमी परावर्ती कोनाच्या बरोबर असतो. मग परावर्तनाचे नियम समजून घेण्यासाठी आपण आधी इथे लंब काढूया. आणि या रेषा आपण त्या बिंदूंवर काढतो जिथे हे आपातित किरण आरशाला भेटतात. ठीक आहे. मग आपातित किरण आणि लंबरेषा यांच्यातल्या कोनाला आपाती कोन म्हणतात. या ठिकाणी तो कोन 0 आहे. आणि मग परावर्तनाच्या नियमानुसार परावर्तनाचा कोन सुद्धा 0 असेल. याचा अर्थ परावर्तित किरण ज्या मार्गाने आला त्याच मार्गाने परत जाईल. ठीक आहे. तर हे काहीसे अशा प्रकारे दिसेल. आता इथे लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट ही आहे की जे सगळे आपातित किरण आहेत ते समांतर आहेत एकमेकांना. आणि परावर्तनानंतर सुद्धा परावर्तित सगळे जे किरण आहेत ते देखील एकमेकांना समांतर आहेत. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. पण आता या उलट आपण जर अंतर्गोल आरसा घेतला म्हणजे कॉन्केव्ह मिरर घेतला तर काय होतं ते पाहूया. आता हा अंतर्गोल आरसा आहे, बरोबर. अंतर्गोल आरसा हा असा वक्र आरसा आहे. आणि जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं तर तुम्हाला दिसेल की याचा आतला भाग परावर्तन करू शकतो. हा आतला भाग जो गुहेसारखा आहे. तर असा हा अंतर्गोल आरसा. ठीक आहे. आणि आता अशा या अंतर्गोल आरशावर आपण काही प्रकाश किरण आपातित केले तर काय होईल? पुन्हा आपण इथे समांतर प्रकाश किरण आपातित करूया. आपल्याला समांतर किरण काढायला सोपे असतात. ठीक आहे. म्हणून मी समांतर किरणच काढणार. आपण तसं तर कुठल्याही प्रकारचे किरण घेऊ शकतो, पण इथे आपण समांतर किरण घेऊया. आणि मग आपला महत्त्वाचा प्रश्न की परावर्तनानंतर या किरणांचं काय होईल? बरं, आपल्याला सध्यापर्यंत वक्र आरशांचा कुठलाही अनुभव नाहीये, पण सपाट आरशांवरून कशा प्रकारे परावर्तन होतं हे आपण पाहिलंय. तर आपण काय करूया, ज्या ठिकाणी ज्या बिंदूवर हे किरण आरशावर आपातित होत आहे त्या बिंदूच्या ठिकाणी खूप झूम करूया आणि तो छोटासा भाग आरशाचा सपाट आहे असं समजूया. पहा, आता मी तुम्हाला काय म्हणते ते करून दाखवते. आपण या बिंदूचा विचार करूया आणि इथे आपण हे सॉफ्टवेअर आपल्याला करू देईल तितकं जास्तीत जास्त झूम करूया, जवळून जाऊन बघूया. आणि मग खूप 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 जवळ गेल्यानंतर आपण या भागाला जवळपास सपाट आहे असं म्हणू शकतो. हा भाग, छोटासा हा भाग आरशाचा जवळपास सपाट आहे असं आपण म्हणू शकतो. आणि सपाट आरशांवर परावर्तन कशा प्रकारे होतं हे आपल्याला माहिती आहे. त्याचप्रकारे आपण या किरणासाठी पण हा सपाट भाग आहे असं म्हणू शकतो. तसंच आपण या तिसऱ्या किरणासाठी सुद्धा करूया. ह्या छोट्याशा आरशाच्या भागाला आपण सपाट आहे असं म्हणूया. पृथ्वीचंही तसंच असतं. पृथ्वी गोल असते, पण खूप जवळ आपण पृथ्वीच्या असलो की आपण त्याला सपाट आहे असं म्हणू शकतो. तर मग आपण हे सगळं यासाठी करतोय कारण आपल्याला सपाट आरशावर परावर्तनाचे नियम कसे कार्य करतात माहिती आहे. मग आता इथे आपण लंब काढू शकतो. पहा, या 3 छोट्या छोट्या आरशांना आपण लंब काढूया. परत एकदा झूम करून इथे आपण आता लंबरेषा काढू. आता हे अगदी अचूक नाहीये, पण
तरी ही आहे आपली लंबरेषा, काहीशी अशा प्रकारे आरशाला लंब. आणि आता इथे आपाती कोन कुठला आहे? पहा, हा आहे आपातित कोन. हा आपला पिवळ्या रंगाचा आपातित किरण आहे. हा अशा प्रकारे इथे येतो आहे आणि मग हा परावर्तित किरण अशा प्रकारे दिसेल. आता हेच आपण या दुसऱ्या किरणासाठी सुद्धा करूया. इथे आरशाला लंब काढूया आपण. हा आहे आरशाचा लंब, आरशाची लंबरेषा आणि हा आपातित किरण. आपाती कोन 0 असल्यामुळे परावर्तित झालेला किरण सुद्धा त्याच प्रकारे परत फिरेल. आता तसंच आपण तिसऱ्या किरणासाठी करूया. पण इथे तुम्ही व्हिडिओ थांबवा आणि तुम्हाला स्वतःला हे करता येतंय का बघा. पहा, पटकन व्हिडिओ थांबवा. हा आपाती किरण आहे, याचं काय होईल याचा विचार करा. ठीक आहे, आता एकत्र मिळून सोडवूया. सगळ्यात पहिले आपण आरशाला लंबरेषा काढूया. आरशाची ही लंबरेषा आहे आणि आपाती कोन हा असा असल्यामुळे तितकाच परावर्तित कोन सुद्धा असायला पाहिजे आणि म्हणून हा अशा प्रकारे परावर्तित किरण दिसेल आपल्याला. ठीक आहे. ओके, आता आपण झूम आउट करूया. दुरून हे चित्र कसं दिसतंय बघूया. आणि आता आपातित सगळे किरण जरी समांतर असले एकमेकांना, तरी परावर्तित सगळे किरण एकमेकांना समांतर नाही आहेत आणि आपण त्यांना, हा पहा मी व्यवस्थित नाही काढलाय, पण आपण याला परत एकदा काढूया. पण आपल्या लक्षात येईल की हे तिन्ही किरण एका बिंदूवर केंद्रित होतात. या एका बिंदूवर हे सगळे किरण केंद्रित होतात. ठीक आहे. आणि जेव्हा प्रकाश किरण एका बिंदूवर भेटतात तेव्हा आपण म्हणतो की ते एका बिंदूवर अभिसारित म्हणजे कॉन्व्हर्ज होत आहेत. आणि अभिसारित झाल्यानंतर प्रकाश किरण फक्त त्यांचा मार्ग जसा होता तसा सुरू ठेवतात, जे इथे आपण दाखवलं नाहीये. पण महत्त्वाचं हे आहे की परावर्तनानंतर प्रकाश किरण आता समांतर नाही आहेत, पण ते एका बिंदूवर अभिसारित होत आहेत. आणि या आकाराचे सौंदर्य हेच आहे की जर तुम्ही हा आकार व्यवस्थित मिळवला आणि त्यावर अजून अजून अनेक किरण आपातित केले, तरी ते सगळे सुद्धा ह्याच एका बिंदूवर केंद्रित होतील. आपण जर हे सगळं व्यवस्थित काढले किरण आकृत्या, तर सगळे किरण या बिंदूवर एकत्रित केंद्रित होताना आपल्याला दिसतील. आणि अशाच प्रकारे आपण इथे अनेक 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 आपातित किरण जरी काढले, तरी आपल्या लक्षात हेच येईल की ते सगळे याच बिंदूवर केंद्रित होतात किंवा फोकस होतात किंवा अभिसारित होतात. तर या बिंदूला आपण नाव दिलंय, त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये फोकस आणि मराठीमध्ये त्याला नाभिबिंदू म्हणतात. तर या आरशाचा हा नाभिबिंदू असतो. ठीक आहे. तर मग आता आपण आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाकडे परत येऊ आणि आपण बघू शकतो की आपण त्याचे उत्तर देऊ शकतो का. तर आता तुम्ही या इमारतीच्या समोरच्या भागाकडे पहा. तुम्ही त्यातून आत बघू शकता, बरोबर? कारण ही इमारत काचेची बनलेली आहे आणि हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की ही काच प्रकाशाचं परावर्तन करू शकते. पूर्णपणे आरशासारखं नाही, पण काही प्रमाणात प्रकाशाचे परावर्तन ही काच करू शकते. पण इतक्या मोठ्या काचेच्या तुकड्याशी व्यवहार करत असल्यामुळे जरी ते थोड्याच प्रमाणात प्रकाश परावर्तित करत असलं, तरी ते सगळे प्रकाश किरण परावर्तित होत असल्यामुळे ते महत्त्वाचं होऊन जातं. आणि आता व्यवस्थित पहा, ही इमारत वक्र आहे. ती खरं तर आतल्या बाजूने वक्र आहे अशा प्रकारे, आणि म्हणजेच ती अंतर्गोल आरशासारखी कार्य करते आहे. आणि मग जेव्हा आता सूर्यप्रकाशाचे किरण या इमारतीवर पडतील, पहा आपण हे सूर्यकिरण काढूया. तर जेव्हा हा सूर्यप्रकाश या इमारतीच्या समोरच्या भागावर पडतो, ते सूर्यकिरण सगळे बऱ्यापैकी समांतर असतात, बरोबर? पण ते अशा प्रकारे अंतर्गोल आरशावर पडल्यामुळे ते आता एका बिंदूवर, फोकसवर म्हणजे या नाभीवर केंद्रित होऊ शकतात. आता अर्थातच हा केंद्रबिंदू, हे नाभिबिंदू कुठे आहे, हे सूर्य आकाशात कुठे आहे त्यावर अवलंबून आहे, बरोबर? पण इथे ते महत्त्वाचं नाही आहे. इथे हे महत्त्वाचं आहे की खूप सारे सूर्यकिरण एका बिंदूमध्ये कॉन्सन्ट्रेट होत आहे, अभिसारित होत आहे. आणि मग दिवसभरात कधी ना कधी तो नाभीय बिंदू रस्त्यावर असतो आणि मग रस्त्यावर त्या ठिकाणी जेव्हा एखादं वाहन पार्क केलं असेल, तर त्या वाहनावर सगळा सूर्यप्रकाश एकवटतो आणि मग तिथले आरसे वगैरे वितळून जाऊ शकतात आणि खूप जास्त उष्णता निर्माण होते. आणि या सगळ्या प्रकरणात माझ्यासाठी सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट ही आहे की पहा, लक्षात घ्या, ही बऱ्यापैकी सपाट इमारत आहे, इतकी काही वक्र नाही आहे. पण ही थोडीशीच वक्रता सुद्धा
सूर्यप्रकाश केंद्रित करण्यासाठी पुरेशी आहे आणि अनेक समस्या निर्माण करू शकते आहे, हो की नाही? हे फार माझ्यासाठी मजेदार आहे. ठीक आहे, तर आता हे पूर्ण करण्यापूर्वी, हा व्हिडिओ संपवण्यापूर्वी आपण हे बघूया की सूर्यकिरण एकमेकांना समांतर कसे काय असतात. तर आपण पटकन दुसऱ्या स्क्रीनवर जाऊ. समजा आपल्याकडे एक छोटा बल्ब आहे जो सगळ्या दिशांना प्रकाश देत आहे आणि आपण काय करूया, आपण हा प्रकाश मंद करूया, हा दिवा मंद करूया आणि आता हे असे प्रकाश किरण आपल्याला दिसतात आहे. तर इथे आपण एक आरसा आणला, अंतर्गोल आरसा, आणि अगदी त्या आरशासमोर जे प्रकाश किरण आहेत त्यांच्यावर आपण आता लक्ष केंद्रित करूया. तर आता तुमच्या लक्षात येईल की इथे जेव्हा हा आरसा या बल्बच्या जवळ ठेवलेला आहे तेव्हा हे सगळे किरण एकमेकांच्या दूर जातात आहेत असं वाटतं. पण जेव्हा आपण हा आरसा उचलून दूर ठेवतो, समजा आपण हा आरसा इथे ठेवला आणि आता इथे या दोनच किरणांवर जर आपण लक्ष केंद्रित केलं आणि इतर सगळं काही आपण काढून टाकलं, फक्त याच दोनकडे बघितलं, तर तुम्हाला असं वाटत नाही का की हे दोन एकमेकांना समांतरच दिसतात? जरी हे दोन किरण एकाच बिंदूतून येत असले तरी ते इथे एकमेकांना समांतर आहेत असं वाटतं, हो की नाही? तर थोडक्यात काय होतंय, जेव्हा आपण आपला आरसा बल्बच्या जवळ किंवा या स्रोताच्या जवळ ठेवतो तेव्हा प्रकाश किरण समांतर दिसत नाही. पण जेव्हा तुम्ही त्याला खूप दूर ठेवता, खूप दूर म्हणजे काय, खूप दूर म्हणजे आरसा आणि स्रोत यांच्यातलं जे अंतर आहे ते आरशाच्या आकाराच्या तुलनेत खूप जास्त असलं पाहिजे. तर हीच मुख्य कल्पना आहे. मला आशा आहे की तुम्ही सहमत असाल की जर हा आरसा मोठा असता, याचा आकार मोठा असता, तर यावर बरेच किरण आदळले असते आणि मग पुन्हा हे किरण एकमेकांना समांतर वाटले नसते. पण जर आरशाचा आकार अंतरापेक्षा खूप लहान असेल तर ते किरण बऱ्यापैकी समांतर वाटतात. मग आता हा बल्ब जर सूर्य असता तर पृथ्वी खूप लहान असेल, ती तर जवळजवळ एक ठिपक्यासारखीच असेल आणि म्हणून मग पृथ्वीचा आकार पृथ्वी आणि स्रोत यांच्यातील अंतरापेक्षा खूप लहान असल्यामुळे आपण बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे असं म्हणू शकतो की सूर्यापासून येणारे प्रकाश किरण पृथ्वीवर जेव्हा येतात तेव्हा ते एकमेकांना समांतर असतात. ठीक आहे, तर आता परत जाऊया. आपण या व्हिडिओमध्ये काय काय शिकलो याचा एक पटकन सारांश करूया. जेव्हा आपण एक आरसा घेतो आणि त्याला अशा प्रकारे वक्र करतो, त्याला आतला भाग परावर्ती बनवतो, तेव्हा आपण त्याला अंतर्गोल आरसा म्हणतो. आणि अंतर्गोल आरसे काय करतात, आपण तार्किकरित्या पाहिलं की ते समांतर प्रकाश किरणांना एका बिंदूवर केंद्रित करू शकतात आणि ते या प्रकाशाला एकवटतात, अभिसारित करतात आणि त्या बिंदूला आपण नाभिबिंदू असं म्हणतो. आणि म्हणून हे वॉकी टॉकी टॉवर जे अंतर्गोल आरशासारखं काम करतं, जेव्हा तुम्ही या विशिष्ट इमारतीच्या नाभीवर वस्तू ठेवता तेव्हा ती नाभीवर ठेवलेली वस्तू जळून जाऊ शकते.